चला सगळ्यांना वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आजपासून आपला हायर चक्रा कोर्स 10 दिवसाचा सुरू होत आहे. ऑनलाईन आहे आपण, पण वेबसाईटवर सुद्धा लगेचच पोस्ट केलेला आहे. तर तर वेबसाईटवर ठेवलेला आहे आपण हा कोर्स. तो तुम्ही रजिस्टर करू शकता. तर लगेचच तुम्ही रिव्हिजन पण करू शकता. तुम्हाला ध्यान आवडलं तर ध्यानही करू शकता. पण याचा अर्थ असा नाही की इतक्या लवकर उठून इथे हजर कशाला राहायचं. कारण तुम्हाला माहितीये सगळी एनर्जी इथे येणार आहे, इथे या ग्रुपसाठी येणार आहे. जे वेबसाईट वरून ऐकणार त्यांना कितपत ती ऊर्जा मिळणार आहे? थोडी मिळणार आहे. ध्यानातून त्यांना जी मिळेल ती. पण जी गायडिंग ऊर्जा आपल्याला येते आणि आपला ग्रुप खेचून घेतोय, या कोर्समध्ये हायर लेवलचे सगळे हे आहेत, ज्ञान पण आहे ना ध्यान पण आहे. कारण 5व्या आयामातले चक्रच आहे. तर इथे ग्रुपला खूप महत्व आहे. खूप म्हणजे खूप महत्व आहे ग्रुपला. कारण या ग्रुप एनर्जीमुळेच आपण हायर ऊर्जेत जाणार आहे. त्यामुळं ऑनलाईन करण्याला खूप महत्व आहे. तर आपलं पहिल्यांदा सगळ्या थेअरी आपली करू, टेक्निक करू. वॉटर व्हर्टेक्स वॉटर टेक्निक करायचे. एक ग्लास आणि चमचा किंवा मोठं भांड घ्या, कसंही तुम्हाला हवं तसं. तर याच्यामध्ये आपल्याला बहुरा निर्माण करायचंय. पाण्यातला बहुरा. ऊर्जा जी येत आहे आता, ब्रह्मांडातून ऊर्जा जी येत आहे ती सुद्धा अशी स्पायरल भोवरा स्वरूपात येते. तशीच ऊर्जा येते की जी आपण पाण्यात पण तयार करणार आहोत. बहुरा स्पायरल किंवा बहुरा चक्र येणार आहे आणि आपल्याला चक्रांवरचाच कार्यक्रम आहे. तर ते चक्रच इथे क्रिएट होणार आहे, व्हर्टेक्स वॉटर तयार होणार आहे. तर तुम्ही हे पाण्यामध्ये व्हर्टेक्स करून घ्यायचं आहे. हे झालं व्हर्टेक्स थेरपी. दुसरी थेरपी आपण करतो ते म्हणजे पाण्याला सूचना देतो. तर पाण्याला सूचना दिल्याने काय होतं? पाण्याला सूचना दिल्याने पाण्यामध्ये मेमरी असते, साठवणूक असते. आणि या पाण्याला सूचना दिल्यामुळे पाण्यामध्ये सगळं आपण ज्या काही भावना आता तयार करतोय, आपण जे इंटेन्शन्स टाकतोय, आपण जे विचार टाकतोय, हे सगळं पाणी घेतं, साठवतं. आपण पिल्यानंतर आपल्या शरीरात ते पाणी जातं आणि ते काम करू लागतं. ज्या सूचना आपण पाण्याला दिलेल्या आहेत त्या. तर ह्या दोन थेरपी आपण करतो पहाटे उठून. त्यामुळे दिवसभर ऊर्जा पुरते. व्हर्टेक्स वॉटरमुळे ऊर्जा मिळते, दिवसभर पुरते. त्यामुळे घरातले जे आजारी आहेत, वीक पेशंट आहेत, लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, त्यांना हे पाणी द्यायचं म्हणून मोठं बंड घेऊन बसून केलं तर पहाटेची पण एनर्जी आहे ना याच्यामध्ये. पहाटेची एनर्जी खूप आहे. ती सगळी आपल्या पाण्याच्या हंड्यात तुम्ही ओतू शकता. तर चला आपण वरटेक्स वॉटर करूयात. एकदा घड्याळाच्या काटेप्रमाणे फिरवायचं, नंतर उलट फिरवायचं. जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मी. तर चला आपण खूप सुखी, समाधानी, रिलक्टंट झालो आहोत. आपल्या इच्छांची यादी एंड झाली आहे. एक आणि एकच आपली आता इच्छा उरली आहे. 5व्या आयामातल्या पृथ्वी सोबत तरी राहायचं किंवा हायर आयामात जायचं. पुन्हा हा मनुष्य जन्म मला नको. हे या पाण्या जलमे अमृता मोक्ष मनुष्य जन्मातून मुक्त कर, मुक्त कर, मुक्त कर. उलट फिरवा. सहज, इझी, सेफ अँड फास्ट आपलं असेन्शन होत आहे. पृथ्वीवरचं परिवर्तन होत आहे. पृथ्वी 5व्या आयामात गेली आहे. सेफ, सिक्युअर, फास्ट, इझी. आपणही पृथ्वी सोबत 5व्या आयामातील पृथ्वी सोबत आहोत. वी आर चोजन बिंग. आपण निवडलेले आहोत. आपण निवडलेले आहोत 5व्या आयामातल्या पृथ्वी वर जाण्यासाठी किंवा त्याच्यापेक्षा उच्च आयामात जाण्यासाठी. हे जलमे पाण्या, धन्यवाद धन्यवाद, मुक्त केलेस.
पाणी पिऊन घ्या. पाण्याची चव बदलली आहे की नाही? नवीन लोकांनी टाकायचंय चॅट बॉक्स मध्ये. पाण्याची चव बदललेली जाणवली का नवीन लोकांनी? जुन्या लोकांना माहितीये. पण तुम्ही ज्यांनी ज्यांनी हे वर्टेक्स वॉटर माझ्याबरोबर केलेलं नाहीये आधीच्या कार्यक्रमांमध्ये, त्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाका की तुम्हाला पाण्याची चव बदललेली आढळली का नाही. अजूनही बघा सगळे जॉईन झालेले नाहीयेत. स्क्रीनशॉट काढा सुजाता मॅडम. तर चला, मी आता शेअर करते, जास्त वेळ घालवत नाही. जया गांगुडे म्हटले हो, अति नवीनच आहेत, अगदी नवीन आहेत त्या. माझ्या बरोबर पहिल्यांदा कार्यक्रम जे करत आहेत त्यांनी चॅटबॉक्स मध्ये नाही तर नाही, असं काही नाही बदललेच पाहिजे. आपली तर आता आज सुरुवात आहे ना, असं काही सगळ्या गोष्टी झाल्याच वेळ तसं काही नाही. तुम्हाला दिसतेय माझी स्लाइड? स्लाइड दिसतेय का? हो मॅडम. हो हं. मॅडम. हो मॅडम. तर चला, आता हे आपलं 5व्या आयामातलं चक्र ऍक्टिव्हेशन आपलं कोर्सचं नाव आहे. आपला हा 10 दिवस चालणार आहे, 2 मे पर्यंत चालणार आहे. काय लिहिले बघा, चला शरीर चक्रे विस्तारूयात. विस्तारणे म्हणजे लक्षात घ्या, कारण हे ध्यानात शब्दप्रयोग येणार आहेत. मी मराठीतच टिपिकल मराठी वर्ड वापरलेत. मला इंग्लिश वर्डचं मराठी येत नाहीत बऱ्याचदा सांगताना किंवा काय. त्यामुळं मी ट्रान्सलेट वापरलाय, गुगल ट्रान्सलेटर. त्यामुळे मराठी काही वेळेला मराठीच कळणार नाही तुम्हाला, असंही होईल. तर विस्तारणे म्हणजे असं रुंद करणे. आपण आता चक्र जी बघणार आहोत, आपल्याला वरपासून खालपर्यंत चक्रांना हे जे चित्र दिसते की नाही, हे असे वरपासून खालपर्यंत 5व्या आयामातील म्हणजे आपण चौथा आयाम, तिसरा आयाम पण घेणारच आहोत त्याबरोबर. त्यामुळे वरून खाली आपण या पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत सगळा प्रकाश स्तंभ खेचून घ्यायचा आहे ऍक्टिव्हेशन मध्ये, पूर्ण वरून खाली. पण त्याबरोबर आपल्याला विस्तारायची सुद्धा आहे, ब्रॉड करायची आहे. म्हणजे इकडं आडवी पण करायची. हा एवढा गोल नाही बघायचा आपल्याला, मोठा प्रचंड. जेवढा मोठा बघता येईल ना, तेवढा आपला आरा वाढत जाणार आहे. आपला आरा 6 फूट असतो, पण आपण जर साधना केली, ध्यान केली, तर तो आरा वाढत 25 किलोमीटर सुद्धा, 30 किलोमीटर, किलोमीटर पण जाऊ शकतो. पण याला आपण विस्तारले पाहिजेत ना आपले सगळे चक्रा. तर त्या ऊर्जा तेवढ्या किलोमीटर पर्यंत, तेवढ्या डिस्टन्स पर्यंत घेऊ शकणार आहेत. विवेकानंदांचा हा जो आरा आहे, कित्येक किलोमीटर जायचा. तर विस्तारूयात बघितला अर्थ. चला शरीर चक्रे विस्तारूयात. उच्च चक्रांना, हायर चक्रांचा एक हा कार्यक्रम. उच्च चक्रांना सक्रिय करूयात. सक्रिय म्हणजे ऍक्टिव्हेट. चक्र तर असतात तिथे सगळी, पण ओपन नसतात, ऍक्टिव्हेट झालेले नसतात. त्याला ओपन करायला लागतात, चक्रातल्या पाकळ्या उमलाव्या लागतात. चक्राला आपल्याला अस्तित्व तिथे निर्माण करावं लागतं. जसं आपण एखादं घर बांधतो, घर बांधल्यावर घरामध्ये राहता येतं, तसं त्या चक्रांचं अस्तित्व जागं केलं पाहिजे. आणि आता हे असेसिबल आहेत आपल्याला, हायर चक्रा या येणाऱ्या ऊर्जेमुळे असेसिबल आहे. पूर्वी फक्त 7वे चक्र, 7वा चक्र जरी ऍक्टिव्हेट झाला तरी मनुष्याला देह सोडावा लागायचा, समाधी ह्याच्यात जायचा. आता तसं नाहीये. आता आपल्याला पृथ्वी सोबत आपल्याला 5व्या आयामात जायचंय, त्यामुळे ती सगळी चक्र आपण अँकर करू शकणारे आत्ताच या शरीरात, फिजिकल शरीरात. ते म्हणजे काय हे पण बघणार आहोत आपण या कोर्समध्ये. आपली तयारी पूर्ण झाली पाहिजे इव्हेंट यायच्या आत. इव्हेंट काय आहे ते मीटिंग मध्ये सांगितलं आहे, तर ते ऐका सगळे व्हिडिओ. आणि स्वर्गारोहण साकारूयात. स्वर्गारोहण म्हणजे असेन्शन. असेन्शन म्हणजे याच देहामधील आपली जी काही आध्यात्मिक उच्च अवस्था आपल्याला गाठायची आहे ती. मग आपल्याला आता याच बॉडीमध्ये सगळं 5व्या आयामातली चक्र ऍक्टिव्हेट करायची. 5व्या आयामाची व्हायब्रेशन, एनर्जी, फ्रिक्वेन्सी आपल्याला तयार करायची आता. म्हणजे इव्हेंट आली की त्या क्षणी आपण पृथ्वी, 5व्या आयामातली पृथ्वी सोबत दुसऱ्या प्लॅनेटवर आपण फेकले जाणार नाही, याचा आपल्याला सराव करायचा आहे. या कोर्समध्ये थोडस ते पण समजून घ्यायचं. नाही तर 5व्या आयामातली चक्र आणि बाकीचं काही नॉलेज माहिती नाहीये, काय उपयोग आहे. आपण ते चक्र ऍक्टिव्हेट करणार, ऊर्जा हायर घेणार, क्लिन्झिंग करणार, परत खाली जाऊन बसणार. आता काल 2 मेसेज आले की न मला ध्यान होत नाहीये, माझा प्रॉब्लेम असा तसा. ऍक्च्युअली प्रॉब्लेम मध्येच ध्यान करण्याची गरज असते, आणि नेमकं प्रॉब्लेम मध्येच डिटॅच होतो. एवढं सुद्धा साधी गोष्ट कळत नाही. ध्यान होत नाही, नको होऊ दे, बसलं पाहिजे, केलं पाहिजे.
नेमकं निगेटिव्हिटी आली, घरात काही झालं, काही डिप्रेशन टाईप झालं की सगळं सोडून देतो. उलटच करतो आपण. काय त्या दोन व्यक्तींचे मेसेज, एकीने फोनवर सांगितलं, एकीने मेसेज पाठवला, असं करू नका. ऍक्च्युअली ध्यान न करणे, आपली प्रगती न होणे, यासाठी सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात इथे तयार आहेत. त्यातून आपल्याला हे करायचं आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं तर हा आपला कोर्स आहे. तर चला थोडक्यात मी तुम्हाला एक एक कल्पना काय आहेत त्या सांगते. आणि आज ध्यान आपल्याला करायचं आहे, रोज ध्यान करायचं. तर बघा, आता पृथ्वीचं परिवर्तन मी तुम्हाला थोडंसं सांगितलंच आहे. आपल्याला 5वं डायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेट का करायचं आहे? आपला मेन पर्पज आहे आपल्याला पृथ्वीच्या परिवर्तनात सहभागी व्हायचं आहे. भले आपण जाऊ देत न जाऊ देत 5व्या आयामात, इथे आपला स्वतःचा हेतूच नाहीये, लक्षात घ्या. महत्वाचं आपण दुसऱ्यांसाठी करतोय, आपण पृथ्वीसाठी करतोय. कारण हा जन्मच, आत्ता या पृथ्वीवर जे जे आहेत त्या सर्वांचं एकच महत्वाचा पर्पज आहे की पृथ्वीच्या असेन्शन मध्ये सहभागी घ्यायच. मग इथे आलोय, अडकलोय, मोहजाळ्यात अडकलोय. संसार काय, मुलगा काय, नोकऱ्या काय, घरदार काय, अजूनही ते संकल्पाला एंड नाहीये. सांगितलं 1 महिना करू नका मटेरियलिस्टिक संकल्प, कारण ऊर्जा ही सगळी येते. आणि आता जर आपण हे नाही केलं तर काय, आपण कुठं अस्तित्व राहणार आहे? हजारो वर्ष आपल्याला वाट बघत बघावी लागणार आहे. मनुष्य जन्म तर काही लगेच मिळणार आहे का? ते परिवर्तन म्हणजे द एंड ऑफ युग, तिथे वाट बघावी लागेल. तर आपल्याला आता ध्यान आणि ध्यान करून ऊर्जा खेचून घ्यायची. तो जो सूर्य आग आपल्यावर टाकतोय, सूर्यापासून जी काही ऊर्जा येते, आपण बघतोय केवढी गरम होती, उष्णता होतीये, केवढी ऊर्जा येते आपल्या धर्तीवर, ती काय येत आहे हे समजून घेऊ ना. पृथ्वीचे ऍक्सिस पोल शिफ्ट झालेत, साऊथ नॉर्थ 90-95 होऊन गेल्या डिग्री शिफ्ट. वातावरण सगळं बदलतंय. हे काय हे नाहीये, एन्व्हायरमेंटल चेंजेस नाही आहेत. हे सगळे युग परिवर्तनाचे बदल आहेत. आणि ही जी आग येते, उष्णता येते, ती अजून खूप जास्त होणार आहे ह्याच्यापासून. काय आहे आपलं 30 तारखेला अक्षय तृतीयेपासून. अक्षय तृतीयेपासून ऊर्जा युद्ध अजून मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. ऊर्जा युद्ध म्हणजे सांगितलंय, ऊर्जा युद्ध म्हणजे ऊर्जेचे अटॅक येणार आहेत, निगेटिव्ह ऊर्जेचे, जसे हे म्हणतायत ना ध्यान होत नाही, असंच होणार आहे. आणि मग हा काम करणंच होणार आहे. याला माहिती आहे याची काही क्षमता आहे, किती ऊर्जेत हा काम करू शकतो. किती लोक फॉरेनला वेडे झालेत माहिती तुम्हाला, सायकोलॉजिकल डिप्रेशन मध्ये गेलेत, अँझायटी मध्ये गेलेत, अजून काय काय झालंय याचं कळत नाहीये त्यांना आपण काय वागतोय ते. मग ह्या गोष्टी तिकडे आधी व्हायला लागल्यात. आहे आपला भारताचा नंबर चाललाय पुढे पुढे, लक्षात घ्या. तर यामध्ये ह्या ज्या ऊर्जा येत आहेत त्यामध्ये आपल्याला सस्टेन व्हायचंय, आपली ऊर्जा वाढवून. आणि ध्यानानेच आपली ऊर्जा वाढते. ध्यान एकमेव पर्याय आहे. तर यामध्ये आपलं काम आहे, सूर्यापासून जी ऊर्जा येते ती ध्यानातून घ्यायची, पृथ्वीच्या गाभाला पाठवायची. ध्यानातून घ्यायची, पृथ्वीच्या गाभाला पाठवायची. हायर चक्र सुद्धा काय अँकर करतोय आपण, ऍक्टिवेट का करतोय आपण हायर चक्रा? तर हायर चक्र ऍक्टिवेट झाले की खूप हायर हायर ऊर्जा आपण घेऊ शकू. आणि आता माझी जी ऊर्जा आहे त्याच्या डबल टिबल चौपट करू शकेल मी माझी ऊर्जा, तुम्ही तुमच्या ऊर्जा. हे ध्येय आहे आपल्याला या कोर्सचं. मग ही हायर ऊर्जा येऊन आपल्या ऊर्जा वाढवायच्या, पृथ्वीला पाठवायच्या. मग ती ओपन करायची आहेत ना चक्र, त्याचे जे काही चॅनल्स आहेत, कप्पे आहेत, ते ओपन करायचे. त्यांना तो गती द्यायचा. आपण जसं आता पाण्याला गती दिली वर्टेक्स वॉटरमध्ये, सुलटं फिरवलं, उलटं फिरवलं, हे सगळं करायचंय ना तिथे चक्रांना. मग ती बरोबर 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 ऊर्जा अँकर करू शकणार आपण. आणि मग ही पृथ्वीच्या गाभ्याला आपण जास्त जास्त पाठवणं, इतकं दिव्य काम आपण 10 दिवस करणार आहोत. पृथ्वीच्या परिवर्तनाला मदत करणारे, जसं झाडं करतायत. झाडं काय करतायत बघा, सूर्याची ऊर्जा घेत आहेत, मुळांमधून जमिनीला पाठवत आहेत. सूर्याची ऊर्जा घेत आहेत, स्वतः उन्हामध्ये तळपून मुळांमधून जमिनीला पाठवत आहेत. मग झाडं सुद्धा तीच कामं करतायत, आपल्याला सुद्धा तेच काम करायचंय. म्हणून तर ध्यान करायचंय. ध्यान केल्याशिवाय हे काम होणार नाहीये.
म्हणून ध्यान करायचे. आणि मग हे पृथ्वीच्या परिवर्तनात आपल्याला दिव्य सहभागी व्हायचे. एवढ्या मोठ्या सोल पर्पजनी आपण जन्माला आलेलो आहोत. आणि खूप अभिमान वाटला पाहिजे ना आपल्याला, की या परिवर्तनाच्या काळामध्ये 75,000 वर्षांनी येणाऱ्या काळामध्ये आपण जन्म घेतलाय या दिव्य कामासाठी, आणि बसले संसारात रमत. 5 मिनिटं आपल्याला वेळ देता येत नाही दुसऱ्यांसाठी. स्वतःच अनालिसिस करा, स्वतःच अनालिसिस करा. तर तिथे लिहिताय तुम्ही, मला हे झाले ते झाले. काम न करता कधीतरी करता, 8 दिवसात एकदा विचारा, स्वतःला विचारा. वसा घेतलाय, 4 दिवस तरी पाळलाय का तो वसा? 5 गोष्टी 4 दिवस तरी केल्यात का? 1 दिवस तरी केल्यात का? तर एवढं आपण अडकलेलो आहोत, त्यातनं जाग झालं पाहिजे. जोवर आपण जाग होत नाही ना, तवर तिकडं फेकणार आहे आपण, लक्षात घ्या. आपली लायकीच येणार नाहीये आपण तेवढं काम केल्याशिवाय तिकडं वरती 5व्या आयामात. कारण 5व्या आयामात जे कोणी जाणार आहे त्यांनी कामं करायची आहेत, नंतर सेटलिंगची, बाकीचे आत्मे जे येणार आहेत त्यांच्यासाठी. बाकीचे आत्मे कोणी 5 वर्षांनी येईल, कोणी 50 वर्षांनी येईल, कोणी 100 वर्षांनी येईल. आपल्याला तिथे काम करायचंय. हजारो वर्ष लाईफ आहे तिथे, लगेच लाईफ डिस्ट्रॉय होणार नाहीये. शरीर सुद्धा प्रकाशमय शरीर असणार आहे. आत्ताच शरीरात बदल व्हायला लागलेत ते. तर हे सगळं आहे. तिथे जायचं असेल, नसेल तर मग वेगळी पृथ्वी. बघा हे काल परवाच रिसर्च बाहेर आला. वेगळी पृथ्वी दिसायला लागली आता कॅमेऱ्यातनं. कोणी कोणी ऐकलं ते? वेगळी पृथ्वी दिसायला पण लागली आता. ते काय सायंटिस्ट आहेत त्यांना दिसते त्यांच्या कॅमेऱ्यातनं. कोणी कोणी चॅटबॉक्स मध्ये टाका. तर पृथ्वी परिवर्तन सुरू झालेलं आहे. मग चक्रा सक्रियकरण आपण करायचंय का? तर पृथ्वीच्या परिवर्तनात भाग घ्यायचाय. चक्रा सक्रियकरण, हायर चक्रा, आपला 7 चक्रा शरीरातल्या वेबसाईटवर आहेच तो. आपण बऱ्याचदा तो केलेला आहे. आणि नाही जरी कोणी केलेला आहे तरी आता हायर चक्रा डायरेक्ट आपण असेस करू शकतो. कारण हायर चक्रातनं ही ऊर्जा घेतली की खालची चक्र होणारच आहेत, ऍक्टिव्हेट होणारच आहे. आता खालून वर हा एकच सिक्वेन्स नाहीये, आता ऊर्जा भरभरून येते. आता तुम्ही वरून खाली सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकता. तर हे चक्र सक्रियकरण करायचे. आता चक्र सक्रियकरण, चक्रा म्हणजे काय? तर आता आज्ञाचक्र समजून सांगते. आता हे माझं आज्ञाचक्र आहे. चक्र का म्हटलेलं आहे याला? सभोवतालचे सगळ्या 360 मधनं सगळी ऊर्जा खेचतय माझा हा केंद्र, सेंटर येतो. अशी ऊर्जा खेचतोय, अशी ऊर्जा ऊर्जा सगळीकडनं चहा दाहो, काय म्हणतो ना आपण, गोलाकार हे तो ऊर्जा खेचतोय. इथे सेंटर आहे माग आपण जर म्हटलं तर ते. आणि तिथून सगळी ती ऊर्जा खेचून माझं आज्ञाचक्र काम करते. आज्ञाचक्राचं काय काय काम आहे हे सगळं आपल्या पहिल्या चक्रात आहे. आज्ञाचक्र म्हणजे संपूर्ण आपलं जे काही ज्ञान आहे, आकलन आहे. मग ज्ञान आपलं वाढलंय का? आपल्याला काय होतंय पृथ्वीवर कळलंय का? आज्ञाचक्र ज्यांचं ज्यांचं ऍक्टिव्हेट आहे ना, त्यांना कळलंय पृथ्वीवर काय झालेलं आहे, काय होत आहे हे कळलेलं आहे. आज्ञाचक्र ज्यांच्या हायर लेवलला आहे त्यांनी ऍक्सेप्ट केलंय. ज्यांचं नाहीये ते ऍक्सेप्टच करत नाहीत. छे, हे काय, हे काय, हे काय, अजूनही ऍक्सेप्ट करत नाही. जसं लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. मग तो म्हणतो की काय लांडगा येतच नाही ऍक्च्युअल कधी. आणि एका दिवशी येतो लांडगा आणि खाऊन टाकतो. का तर छे, हे काय नेहमीच लांडगा आला, कुठलं काय होणार आहे. जे पळाले ते वाचले. आपल्याला श्रीकृष्णाने डोंगर उचलला करंगळीवर, किती जण खाली घेतले त्याच्या वाचायला. तशाच सगळ्या घटना आलेल्या आहेत. आता महायुद्ध झालं, रामायण झालं, तसंच आलेलं आहे आता. हे सुद्धा ऊर्जा युद्ध आहे. ते कोणी तलवारी घेऊन नाही लढणार, ऊर्जेनी अटॅक करणार आहेत. तर यामध्ये चक्र आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे म्हणजे काय? तर आता हे माझं चक्र सगळं ऊर्जा खेचतंय का? किती प्रमाणात खेचतंय? सगळ्यांना तीच ऊर्जा अव्हेलेबल आहे. मला काय, तुम्हाला काय? कोणाला ज्ञान येतंय? स्वयंभू ज्ञान कोणाला येतंय? आकलन किती होतंय? जाणीव किती होतीये काय चाललंय आजूबाजूला? मी काय केलं पाहिजे हे कळतंय का? मी अजूनही माझ्या मुलांचेच संकल्प, मी अजूनही माझ्या नवऱ्याचेच संकल्प, मी अजूनही माझ्या घराचेच संकल्प. म्हणजे हेच नाहीये, आकलनच नाहीये. आजूबाजूला चाललंय काय, मला काय करायचंय, काय बहाणे, माझं किती वर्ष आयुष्य आहे, किती वर्ष आयुष्य आहे सांगा ना. किती वर्ष राहिलेत पृथ्वीवर?
तर याच्यामध्ये आपण जाग होतोय का, ऍक्सेप्ट करतोय का, भान येतंय का आपल्याला काय करायचंय. आपण कशात अजूनही अडकलोय, आपल्या इथे शिरतच नाहीये. म्हणजे आज्ञाचक्र त्या लेव्हलला आलंच नाहीये अजून. साधी गोष्ट आहे, आपण करतोय काय याच्यावरनच आपली चेतना ठरते, याच्यावरनच आपली ऊर्जा ठरते. आपण अजूनही पैशात अडकलोय, अजूनही हव्यास आपला संपत नाहीये. गाड्यांचा, घरांचा, बंगल्यांचा, दागदागिन्यांचा, पैशाचा. काय आपली अवस्था आपण करून ठेवली आता सुद्धा. एवढं सगळे ओरडून सांगतायत, सगळे ओरडून सांगतायत. कितीतरी डॉक्टर लोक सांगायला लागलेत, डॉक्टर लोक उतरलेत याच्यात. तरी आपण ऐकत नाहीये, मानत नाहीये आणि कळत नाहीये, आपल्याला भान राहत नाहीये. तर हे चक्रा सक्रिय नाहीत. मग चक्रांना ऍक्टिव्हेट करायचे, म्हणजे तीच ऊर्जा ध्यानातनं घेऊन ध्यानाच्या वेळेमध्ये का होईना आपल्याला हायर ऊर्जेत जायचे. म्हणजे ती चक्र ऊर्जा घेतील. जे ब्लॉक आहेत ना, जन्माजन्मांचे ब्लॉक करून ठेवलेत, अजूनही अडकलोय मोहपाशात, अजूनही खोट्या दुनियेत अडकलोय. माझी नोकरी, माझा पैसा, माझी इस्टेट, हे जी खोटी अडकली आहे ना, ते बाहेर काढायचंय त्याला ऊर्जा घेऊन. ऊर्जा घेतली की आपोआप हे काम करणार आहे. हे काम करायला लागलं की आपोआप ऍक्सेप्टन्स येणार आहे आपल्याला. सोल प्रोग्राम वेगळे आहेत. ऍक्सेप्ट केल्यानंतरही जाणार आहे नाही जाणार आहे माहिती नाहीये. पण आता हा मनुष्य जन्म यासाठीच आहे. राम आला, कृष्ण आला, कोणीही धर्तीवर आले दुःखातूनच, त्या ह्याच्यातून काम करूनच पुढे गेलेले. सीता आपण बघितलं, सीता आहे ना, किती वेळा बिचारी ध्यान करते. अशोक झाडाखाली वनात बसून तिने ध्यान केलं. ध्यानाने तिने सगळं सामोरं तटस्थता काय 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 केलं. रामाला सुद्धा लढावं लागलं, कृष्णाला सुद्धा काय तुरुंगात जन्म घ्यावा लागला. धर्तीवर येऊनच काम करावं लागतं पुढे जायचं असेल तर. दुसऱ्या कुठल्याही रूपाने पुढे जात नाही. देवांना सुद्धा मनुष्य जन्म घ्यावा लागतो. आणि आता सगळे देव, सगळे आपले गुरु आलेत आपल्याला शिकवायला, ज्ञान द्यायला, जागे करायला. सगळे आजूबाजूला आहेत आता. त्यांना कनेक्ट व्हायचं आहे, त्यांना विनंती करायची आहे आता. कारण हायर ऊर्जेत जाण्यासाठी आपल्याला त्यांच्या सानिध्यात जायचंय. ग्रुप त्यासाठी हवा, एकट्या दुकट्याचं काम नाहीये हे. इतक्या हायर ऊर्जेत जाणं एकट्याने ध्यान करून होणार नाहीये. म्हणून रोज एक स्वतःचं ध्यान, एक ग्रुप ध्यान झालंच पाहिजे. नेटवर्क गेलं होतं माझं. स्लाइड दिसतीये का? हो मॅडम. दिसते. तर इथे आता बघा, मी बोलायचं काय वेगळंच ठरवलं होतं, येते काय बाहेर. खरंच सांगते, मी मला हे नव्हतं बोलायचं. ही ऊर्जा जाग करायला आली आहे तुम्हाला मी ती. सारखं तेच, सारखं तेच. काय वेगळं सांगणार होते आणि हे आता हे चाललं जाग करायचं. बघा, खूप महत्वाचं आहे. मग ही चक्रा सक्रिय जेव्हा आपण करणार आहोत ना, त्यावेळेला आपल्याला या सगळ्या चक्रांची कामं होणार आहेत. त्याशिवाय कामं चांगली होणार नाही. ऊर्जा मिळाल्याशिवाय ऊर्जा वाढणार नाही, आपली कपॅबिलिटी होणार नाही. या शरीराला जे बदलणं चाललंय, शरीर बदलतंय, लाईट क्वेश्चन्स वाढतायत. लाईट अस्तित्वाला आपल्याला जायचंय 5व्या ह्या शरीराला मरण नसणार आहे 5व्या. हे या शरीराला आपण, अनुजा मॅडम व्हिडिओ बंद करा. या शरीराला आपण किती हजारो वर्ष, खूप लाईफ असणार आहे प्रकाशमय शरीराला. त्यामुळं आपल्या या शरीरात बदल घडू लागलेत, ऊर्जा करू लागलीये. प्रकाशाच्या अस्तित्वाला जायचे, त्यामुळे जेवढा जेवढा प्रकाशाच्या सानिध्यात आपण राहणार आहे, प्रकाशाच्या सानिध्यात, तेवढे तेवढे लाईट क्वेश्चन्स आपले वाढणार आहेत. आणि जेवढं आपण हे चक्र ऍक्टिव्हेशन करू, हायर चक्र ऍक्टिव्हेशन, तेवढी भराभर आपल्याला उच्च ऊर्जा येणार आहे.
आणि आपला हा विकास घडवणार आहे. भले 5व्या आयामात नको जाऊ देत, पण आपण आत्ताच हे काम करतोय. म्हणजे 100 वर्ष खितपत पडायचे, ते काय 1 वर्षात आपल्याला पुढे जाता येईल. हा प्रवास आहे ना आपला, हे तर होणार आहे. भलं 5वा आयाम नको मिळू देत, पण निदान आपला तो जो स्पॅन आहे पुढच्या प्रगतीचा, तो कमी होईल, वेग वाढेल. हे मनुष्य जन्मातच करावं लागतं. मनुष्य जन्म पुन्हा मिळायला काय करावं लागतं? पुढे सुद्धा शरीर सोडल्यावर या गोष्टी करायच्याच आहेत. शरीर सोडल्यावरही आपले गुरु पहिल्यांदा आपल्याला भेटणार आहेत. ते म्हणणारे, बाबा तू पैशाचा मोह नाही सोडला, तू खाण्याचा मोह सोडला नाहीस, रिकव्हर करतो, पास आउट कर, त्यातून बाहेर पड, चल साधना कर आता. चल आता ते खाण्याचे मोह सोड, मग पुढं तुला हे करावंच लागणार आहे. फक्त आपलं शरीर हे नसणार आहे, आपलं नाव तेच असणार आहे, आपला आत्मा तोच असणार आहे. आपल्याला तिथे काम करावंच लागणार आहे, तर पुढच्या रस्त्यावर आपली प्रगती होणार आहे. नाही तर आपण बघतो आपले गेलेले लोक किती आपल्याला त्रास देत आहेत बरं. का त्रास देतात मग? मग ते आपल्याला करायला लावतात, विधी करायला लावतात. सोड पैसा, चल विधी कर, मला दे गती. ते नाही केलं तर सांसारिक प्रॉब्लेम येतात, मग आपण पित्रांचं करू लागतो. हा त्याच्या मग सगळा बेस आहे, लक्षात घ्या. पित्र जरी पुढे गेली आहेत, तरी सुद्धा आपल्याला कनेक्टेड धागे आहेत. आपल्या डीएनए मधील ते बदल करतायत, म्हणून त्यांचे आशीर्वाद आपण घेतो. सतत हे प्रोसेस चालूच आहे. मग आत्ता हा जन्म मिळाला तर आत्ता हे सगळं केलं पाहिजे. चक्रा सक्रियकरण केले पाहिजे. आपले परिवर्तन त्यामुळे होणार आहे, आणि आपल्या परिवर्तनामुळे पृथ्वीचं परिवर्तन होणार आहे. पृथ्वीचे परिवर्तन करणारे आपणच. एवढा मोठा वाटा आहे कामाचा. त्यात खारीचा वाटा घेऊन ध्यानाला सोडलं नाही पाहिजे. तर ध्यान आपल्याला फार महत्वाचं आहे. तर आता जे नवीन आहेत त्यांना मी एक क्विक हे देते, की बघा आपले असे 7 चक्र आहेत. आपले हे असे 7 चक्र आहेत शरीरात. हे आता मूलाधार आहे, पहिले हे मूलाधार आहे, हे स्वादिष्टान आहे, हे मणिपूर आहे, हे हृदय आहे, हृदयात वसलेलं. आणि मग हे कंठामध्ये इथे विशुद्धी चक्र आहे, आणि इथे आज्ञा आहे, मी तुम्हाला दाखवलं. आणि इथे सहस्त्रार आहे. याचे मंत्र आहेत. आपल्याला आता काही मंत्र विंत्र काही म्हणायचे नाही आहेत या कोर्समध्ये, वेगळे आहे जरा. मग हे 7 चक्र तर आपलं पॉवरफुल शक्तिशाली चक्र वेबसाईटवर आहे. आता काय आहे, हे 4थ्या आयामातले चक्र आहेत, कलर बदललेले आहेत. बघा, 8, 9, 10, कोणी अर्थला 8 म्हटलंय. तर हे वरचे चक्र 15 पर्यंत 4थ्या आयामातले, आणि 16 ते 22 हे जे बघितले तर हे 5व्या आयामातील चक्र. आता कलर वेगळे आहेत बरं का. आपल्याला कलर बिलर काहीच बघायचे नाहीयेत. हे चक्रध्यान पूर्ण वेगळं आहे, ऍक्टिव्हेशन पूर्ण वेगळं आहे. ठीक आहे. तर फक्त हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचे, व्हिज्युअलायझेशन स्किल पाहिजे. म्हणून आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 हा पहिला कोर्स आहे की ज्यांनी त्यांनी केला पाहिजे. कारण जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला, मिनिटा मिनिटाला तो वापरता येण्यासारखा कोर्स आहे. तर हा व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे. या आपल्या चक्रांना आपण हे सगळं हायर डायमेन्शनल चक्र, म्हणजे आपण इथून सुरुवात करणार आहोत 16 ते 22 पासून. 16 ते 22, मग नंतर 8 ते 15, आणि मग 7 ते 1 असं. या सगळ्याच चक्रांना आपण ऍक्टिव्हेट करणारे म्हटलंय हायर, पण हे पण आहेत. मी अफर्मेशन्स टाकून दिलेत, सर्वांगीण अफर्मेशन्स टाकलेले आहेत मी. तर त्यामुळे ते पण फायदे होणार आहेत. तर आता 5वा आयाम म्हणजे काय बघूयात. 5वा आयाम म्हणजे काय, तर पहिल्यांदा लाईट बॉडी असणार आहे, लक्षात ठेवा. प्रकाशमय शरीर असणार आहे. आणि हे प्रकाशमय शरीर आत्ताच हळूहळू हळू लाईट क्वेश्चन करायचे आहेत आपल्याला तयार. ज्यांच्या बॉडीतनं स्पार्क जात आहेत, स्पार्क शॉक बसतो ना, तसं होतंय, असं होतंय, करंट गेल्यासारखं होतंय. कोणाकोणाला होतंय टाका चॅट बॉक्स मध्ये. त्यांचे सगळे लाईट क्वेश्चन वाढत आहेत. तुम्हाला असे शॉक पर्टिक्युलरली या बोटांना बसतायत, हाताला बसतायत, करंट्स बघायला लागले, किंवा बॉडीमध्ये सुद्धा येत आहेत करंट्स. तर त्यांचं सगळं लाईक क्वेश्चन्स वाढायला लागले. कोणाकोणाला व्हायला लागले चॅटबॉक्स मध्ये? कशाचं हो म्हटलंय? शारदा मॅडम होत आहेत का तुम्हाला? शारदा मॅडम, शारदा मॅडम,
होतंय होतंय. हा छान. गुड. तुम्ही रेग्युलर करताय सगळं. मनीषा मॅडम होतंय, छाया मॅडम होतंय, सुजाता मॅडम, तारा मॅडम. मुंग्या नाही. मुंग्या नाही. मुंग्या ही पहिली स्टेप आहे. मी करंट म्हटलंय, शॉक बसल्यासारखं एकदम पल्स माझ्या ह्याच्यात तर चालली ना लाईट, की असं थरथर थरथर थर थरथर न कोणाला होत आहेत, व्हायब्रेशन कोणाला होत आहेत, थरथरच आहे असं. थरथरणं म्हणजे असं एकदम नाही, पण एक क्षणभर करंट जास्त तो असं व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतं. कोणाकोणाला होतंय व्हायब्रेशन, कोणाकोणाला यायला लागले. नूतन मॅडम, व्हायब्रेशन यायला लागले. हो हो. ठीक आहे. व्हायब्रेशन्स खेचायचेच आहेत, व्हायब्रेशन्स वाढवायचे आहेत. ठीक आहे, तर लाईट क्वोशंट वाढायला लागलेले आहेत. आता थोडक्यात समजून देते. पाचवा आयामाला आपल्याला जर जायचं असेल, पाचवा आयाम म्हणजे काय असं लिहिलंय, पण त्याचं तसं न समजता पाचव्या आयामात जायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे नाही आता. लाईट बॉडी होत चालली पाहिजे, लाईट क्वोशंट वाढले पाहिजेत. आणि असं मी वाचलं त्या पुस्तकात, असेन्शन बियॉन्ड, काय पुस्तकाचं नाव आहे, मला नावच लक्षात राहत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपले साईबाबांचे सगळ्यात जास्त लाईट क्वोशंट वाढलेले होते मानवी शरीरामध्ये. असं त्यांनी लाईट क्वोशंटचं उदाहरण देताना सांगितलंय. खूप अभिमान वाटला ते सगळं वाचताना, की एवढं साईबाबांचं होतं. तर भौतिक अस्तित्वाशी पूर्णपणे असंबंधित व्हावं लागतं आपल्याला. मी आता जे बोलले ना, म्हणजे ते ऊर्जेने बोलून घेतलं. काही वेळेला काय होतं इथे ना, वेगळंच येतं सांगते तुम्हाला. जसं ध्यानही वेगळं येतं किंवा काय ध्यानही वधून घेतलं जातं, तसं बोलायचं काही तेही तिथनच पट्टाच सुरू होतो. म्हणजे सुरुवात सुद्धा वेगळीच होती काहीतरी. तर ते सगळं जे आलं ना, ते ह्यासाठी आलं बघा. आता मला सुद्धा लक्षात येतं काय आलं. तर भौतिक अस्तित्वाशी पूर्णपणे असंबंधित असलं पाहिजे. म्हणजे मी जे म्हंटल ना, की भौतिक अस्तित्व म्हणजे आपलं संसारिक, चला चहा केला, चला खाल्लोय, चला पिक्चर बघायला गेलोय. ते डॉक्टर किती ओरडतायत बघितलं ना तुम्ही, किती ओरडून सांगतायत बिचारे. काही थिएटरमध्ये जायला आलाय, काय पिक्चर बघायला आलाय, काय पिकनिक करायला आलाय, काय टूर करताय. आपल्याला शेकून काढलंय, त्यांनी शेकून काढलंय. आणि माझ्यासारखंच ते म्हंटले, अरे जाताय ना, ध्यान करताय का, देवळात जाताय ध्यान करताय का, ध्यान महत्व आहे देवळात, लक्षात घ्या. ते म्हणतात माझ्यासारखंच म्हंटले ते, की देवळात गेलात तुम्ही जर ध्यान केलं नाही तर काहीच उपयोग नाहीये, ऊर्जा घेऊन येणार नाहीये. ध्यानानेच आपण ते सगळं अँकर करू शकतो. म्हणून हे सगळं बऱ्याच गोष्टी जर बघितल्या, आता हे काय आहे, ती ऊर्जाच सगळ्यांना वधवून घेते. काल आपल्या एक मॅडम म्हणत होत्या मला फोनवर, कितीतरी वेळ फोनवर काल बोलणे झाले, अर्धा अर्धा एक एक तास. आणि कार्यक्रम झाला ना आपला ह्याच्यावर, त्याच्यामुळे पण लोक फोन नंबर शोधून काढून फोन करतायत मला. आणि त्याच्यामध्ये हे की बाबा, अ, घरातल्या कामांमध्ये गुंतायचं नाहीये जास्त, करायचंय आपल्याला कर्तव्य. पण आपण खूप अडकलोय हो अजून. हॉटेलमध्ये जाणं, खाणं, आपले कपडे लत्ते, अजूनही आपण त्यातून बाहेर पडलेले नाही. ते भौतिक अस्तित्वाशी असंबंधित आहे पाचवा आयाम. इथे जे आहे ते तिथे काहीच नाहीये, तिथे वेगळी दुनिया आहे. आणि एकदा तिथे पोहोचलो ना मनानेच, ऍक्च्युली आपल्याला काही वेगळं कुठं जायचंय असं काही नाही. इथेच आपण पाचवा आयाम अनुभवतोय, ध्यानात सुद्धा अनुभवतोय. पाचवा आयाम म्हणजे काय, असं कुठंतरी गाडीने प्रवास करण्यासारखी वेगळी जागा नाही, इथलीच वेळ जागा आहे. तर आपण पाचव्या आयामात पोहोचलोय बऱ्यापैकी, की ध्यानात तर जातोच जातो आपण. मग परत यावंसं नाही वाटत बघा ध्यानात. तुम्ही म्हणता ना, डोळे नाही उघडावेसे वाटत, ते आहे ते दुनिया. शांती समाधानाची दुनिया आहे. भौतिक अस्तित्वाचा काही संबंध नाही. वेळ किती झालाय, मला स्वयंपाक करायचाय, डबा करायचाय, हो अजिबात नाही. मग जेवढं आपण विलिप्त अलिप्त होत जाऊ, तेवढं आपण त्या त्या लेवलकडे जाऊ आहे. एवढं साधं समीकरण आहे. मग शुद्ध पाहिजे, अतिचेतन प्रकाश, आणि चेतनेचं चेतना हायर वाढवली पाहिजे, प्रकाशामध्ये राहिलं पाहिजे, हायर कॉन्शियसनेस झाला पाहिजे. ज्ञान, अंतर्दृष्टी, अंतर्ज्ञानाचे विस्तृत क्षेत्र, मी जसं म्हटलं, ज्ञान वाढलं पाहिजे.
इन्स्टिंक्ट्स वाढल्या पाहिजेत. आपल्याला बरोबर कळलं पाहिजे आता कोण येते माझ्या घरी, कोण बेल वाजवणार आहे, कोणाचा फोन येणार आहे, कोण काय म्हणणार आहे, हे मला येतं सांगते. तुमच्या मनातले विचार मला कळतात. तुम्ही जर दोघी माझ्याबद्दल बोलत राहिला, मला लगेच इकडं कळतं की काहीतरी चाललंय. तुमच्या मनात जर माझ्याबद्दल काही आलं, मला कळतं. लक्षात घ्या, चांगलं कळतं. इतकं क्षणार्धात फोन येतो तुमचा, क्षणार्धात कनेक्शन होतं. तुम्हाला काही प्रॉब्लेम असले, माझा येतो तुम्हाला फोन. आपण एक होत चाललोय आता, हायर कॉन्शियसनेस मध्ये जायला लागलो. इतर आयमन सह एकत्रित बनलेले पाचवा आहे. म्हणजे फक्त पाचवा नाही, सहावा, सातवा, आठवा सुद्धा आपल्याला फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स, ऊर्जा मिळू लागते. तर हे थोडस मी नवीन लोकांसाठी सांगितलं, हे पाचवा आहे म्हणजे काय. तर आता चला ध्यान करूयात आपण. बराच वेळ गेला माझं. म्हणलं सुलक्षणा मॅडम, थोडस तुम्ही मला हे करा, हो मॅडम. शेअर करा. माझं फ्लिकर व्हायला लागलं बघा. तर थोडस हो हो, करते. हा हा कोणतं करायचंय? लाईट बॉडीचं करा. लाईट बॉडी वाढवणे, क्वोशंट वाढवणे. ठीक. मला होस्ट करावं लागेल मॅडम. हा, करते. बोला मॅडम तुम्ही जरा थोडं, सुलक्षणा मॅडम. हो, हा बोलते मी. हा, केलं बघा, होस्ट केलं मी. हो. अच्छा, तुम्ही पण पिरॅमिडचं लावलं का? वैशाली जाधव मॅडम, नंबर व्यवस्थित घाला. माधुरी तिवाटणे मॅडम, नंबर घाला. माय डॅशबोर्ड मधनं जात चला. हे बघा माय डॅशबोर्ड. ठीक आहे, चला. नाही, हे नाही मॅडम. हे एक नंबरचं लाईट क्वोशंट, एक नंबरचं. हा, हे बिल्डिंग लाईट क्वेश्चन्स. येस. डोळे शांत मिटून घ्या. पाणी घ्यायचं आहे आणि ध्यानामध्ये श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. आज लक्ष ठेवायचं आहे पूर्ण ध्यान संपेपर्यंत. एक दीर्घ श्वास घेऊन इतरांना म्हणजे खाली चौकोनी वरती नाही, खाली तीन व्हेरिएशन. असा वाटे सर्व ताणतणा, वर्ग, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर सोडायची आहे.
आकाश डोळे झाकून घ्या.